नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वजे मॅडम। आजपासून आपण काय करणार आहोत, 9वी महाराष्ट्र बोर्डचं जे जॉमेट्रीचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये लेसन आहे सर्कल। तर त्या सर्कल लेसनला आपण आजपासून सुरुवात करणार आहोत। आता इथे काय केलं, मी क्वेश्चन दिलेला आहे, डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ कॉर्ड AB इज 12 सेंटीमीटर, फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल। तर हा क्वेश्चन शिकवण्यापूर्वी अगोदर आपण काही गोष्टींची माहिती घेऊया। मी काय करते, इथे एक सर्कल ड्रॉ करते। आता हा जो आहे हा आहे सर्कलचा सेंटर। समजा याला मी नाव देते O नाव दिलं सर्कलच्या सेंटरला। सर्कलच्या सेंटर वरचे कोणतेही दोन पॉइंट जोडणारा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटला कॉर्ड असं म्हणतात। तर मग या गिवन इन्फॉर्मेशन नुसार जर का डायग्राम काढायची झाली तर हा एक सर्कम्फरन्स वरचा पॉइंट आहे, हा एक आहे, तर तो मी जॉईन केला तर इथे तयार झाली कॉर्ड AB। त्याच्यानंतर डिस्टन्स ऑफ कॉर्ड AB। आता जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कसं मोजलं जातं, तर परपेंडिक्युलर डिस्टन्स मोजलं जातं। कुठून आहे डिस्टन्स, फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल। हे सर्कलचं सेंटर आहे, या सर्कलच्या सेंटर पासून हे डिस्टन्स मोजलं तर ते परपेंडिक्युलरच आहे, ते डिस्टन्स आहे OP। त्यानंतर काय दिलंय, फाइंड द डायमीटर। आता हा सर्कलचा सेंटर आणि सर्कम्फरन्स वरचा पॉइंट हा जेव्हा मी जोडते तेव्हा तयार होते रेडियस, आणि हा जर असा पुढे पर्यंत गेला तर हा जो आहे तो आहे डायमीटर। तर तो डायमीटर मला फाइंड आउट करायचा आहे। आता काय आहे, गिवन क्वेश्चनची डायग्राम दिलेली नाही, मग आपण म्हणूया की सपोज वी आर इमॅजिन दॅट O is the center of the circle O हे सर्कलचं सेंटर आहे, सेगमेंट OP हा परपेंडिक्युलर आहे कॉर्ड AB, which indicates that OP is the distance from center of the circle to the chord AB। त्यानंतर मी काय लिहिते, लेंथ ऑफ AB जो आहे तो मला दिलेला आहे 12 सेंटीमीटर आणि डिस्टन्स दिलेला आहे 8 सेंटीमीटर। आता ही माहिती मी लिहिलेली आहे। मी काय केलं, गिवन इन्फॉर्मेशन नुसार डायग्राम काढली आणि डायग्राम कडून गिवन इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये भरलेली आहे। आता मी परत एकदा डायग्राम काढते। आता ही डायग्राम काढायचा हेतू काय ते सांगते तुम्हाला। हा AB हा कॉर्ड आहे, हे OP परपेंडिक्युलर आहे। तर OP हे काय आहे, सेगमेंट OP हा परपेंडिक्युलर सेगमेंट आहे। कुठून काढलेला आहे, सर्कलच्या सेंटर मधून काढलेला आहे। कशावरती परपेंडिक्युलर आहे, कॉर्ड वरती परपेंडिक्युलर आहे। तर जेव्हा सर्कलच्या सेंटर मधून कॉर्ड वरती परपेंडिक्युलर काढला जातो तेव्हा तो कॉर्डला बायसेक्ट करतो। कॉर्ड बायसेक्टिंग थेरम, दोन थेरम आहेत पहिले सुरुवातीलाच तुमच्या पुस्तकामध्ये। तर सर्कलच्या सेंटर मधून कॉर्ड वरती जर का परपेंडिक्युलर काढला तर तो परपेंडिक्युलर कॉर्डला बायसेक्ट करतो। इथे लिहिते मी कॉर्ड बायसेक्टिंग थेरम। आता AP इज इक्वल टू हाफ इंटू AB। AB ची काय व्हॅल्यू आहे माझ्याकडे 12, म्हणजे गिवन व्हॅल्यू। देयरफॉर AP ची व्हॅल्यू इथे आलेली आहे 6 सेंटीमीटर। आता ही व्हॅल्यू आल्यानंतर मी हा ट्रायंगल असं ड्रॉ करून घेते OPA। याच्यामध्ये AP 6 आहे, OP आहे 8 आणि अँगल P जो आहे तो अँगल P आहे 90 डिग्रीचा। मी इथे म्हणते की बाय युजिंग पायथागोरस थिअरम। पायथागोरस थिअरम। तर मी वारंवार एक गोष्ट सांगते आहे, परत एकदा सांगते आहे मी, पायथागोरस थिअरम कसा यूज होतो, तर नेहमी LHS ला आपण हायपोटेनियस लिहिणार आहोत। हायपोटेनियस आहे OA त्याचा स्क्वेअर, रिमेनिंग साइड्स AP स्क्वेअर आणि OP स्क्वेअर, OA स्क्वेअर इज इक्वल टू
AP ची व्हॅल्यू आहे 6, OP ची व्हॅल्यू आहे 8. आता इथे मित्रमैत्रिणींनो तुम्हाला स्क्वेअर करायचं आहे. तर बरेच वेळेला विद्यार्थी काय करतात 6 चा स्क्वेअर 12 लिहितात. मग काय करायचं स्क्वेअर करायचं ना, इथे पाहिजे तर 6 × 6 असं लिहून घेतलं तरी चालेल. हा स्क्वेअर 64, OA चा स्क्वेअर 100. इथे मी म्हणते बाय टेकिंग स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट घेतला तर OA चा स्क्वेअर रूट OA आणि 100 चं स्क्वेअर रूट आलं 10. मग इथे काय झालं, मी OA ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. पण प्रश्न काय आहे, फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. तर OA ची व्हॅल्यू म्हणजे काय आहे, मी रेडियस फाइंड आउट केली. मी इथे लिहिते की रेडियस इज इक्वल टू आला 10 सेंटीमीटर. आता मला फाइंड आउट करायचं आहे डायमीटर. तर डायमीटर हा काय असतो, रेडियसच्या डबल असतो. त्यामुळे इथे येईल 2 × 10. मग D ची व्हॅल्यू आली 20 सेंटीमीटर. झालं. आता वर्ड प्रॉब्लेम आहे, तर तुमचा आन्सर कधी पूर्ण होईल, तुम्ही जेव्हा पूर्ण वाक्यात उत्तर लिहाल. देअरफॉर द डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. ठीक आहे. तर अशा रीतीने असा 3 मार्काचा क्वेश्चन तुम्ही सहज सोडवू शकाल. त्याचबरोबर काही बेसिक गोष्टी मी सांगितल्या, व्हॉट इज बीन बाय कॉर्ड किंवा डायमीटरची डेफिनेशन पण मी तुम्हाला सांगितली. त्याच्यावरही छोटे छोटे प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.